छान असा कोळंबीचा रस्सा बनवूया। पाव किलो मी कोळंबी घेतलेली आहे, छान साफ करून। मॅरिनेट करण्यासाठी हळद टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे आणि लिंबाचा रस टाकलेला आहे। झाकून ठेवायचा अर्धा तासासाठी, तोपर्यंत मसाला करून घेऊया। कांदा आणि खोबरं छान भाजून घ्यायचं आहे। टमाटर, लसूण, आलं, कोथिंबीर हे सगळ्याचं वाटण बनवून घ्यायचं आहे। पातेले गॅसवरती ठेवायचं आहे, एक पळी, एक दोन पळी तेल टाकायचं आहे। मसाला त्याच्यामध्ये टाकायचा आहे, कढीपत्ता टाकायचा आहे। तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे। घरचा आपल्या लाल तिखट, हळद आणि मालवणी करी मसाला हे मसाले टाकायचे आहेत। मसाले छान भाजून घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे। कोळंबी फ्राय करून घ्यायची आहे मॅरिनेट केलेली तेलामध्ये। कोळंबी छान फ्राय झाल्यानंतर आमटीमध्ये कोळंबी टाकायची आहे। छान उकळी आली की बटाटा टाकायचा आहे, कोकम टाकायचं आहे, थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि झणझणीत असा आपला कोळंबीचा रस्सा रेडी झालेला आहे बरं का। अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। बाय बाय।